नमस्कार, फूडी परिंदेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलोय कोकणातल्या एका निसर्गरम्य ठिकाणी, गुहागर. गुहागर म्हणजे स्वच्छ शांत समुद्रकिनारा, झुळझुळ वाहणारा वारा आणि हिरवाईनं नटलेलं निसर्गाचं वरदान. गुहागर बीच शांततेचा आणि स्वच्छतेचा अनोखा मिलाफ. नितळ पाणी, सोनेरी वाळू आणि नारळ सुपारीच्या बागांनी नटलेला हा समुद्रकिनारा निवांत क्षणासाठी परिपूर्ण आहे. इथली स्वच्छता आणि निसर्ग सौंदर्य यामुळे हा किनारा पर्यटकांच्या खास पसंतीस उतरतो. स्थानिक लोक आणि स्वयंसेवी संस्था समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता टिकवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. जर तुम्हाला स्वच्छ, शांत आणि निसर्ग संपन्न समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल तर गुहागर बीचला नक्की भेट द्या. आणि इथेच आहे एक खास ठिकाण, ओसरी होमस्टे, ज्याच्या या बाजूला गेलं तर तुम्हाला मिळेल गुहागर गाव आणि या बाजूला अंजनवेल. शहराच्या गजबजाटापासून दूर या ठिकाणी आलं की मन अगदी शांत होतं. इथली खासियत म्हणजे पारंपरिक कोकणी शैलीचं बांधकाम, मातीच्या भिंती, लाल मातीचे फरसबंद आणि झाडांमध्ये मिसळलेलं एकदम सुंदर वातावरण. प्रत्येक खोलीत कोकणाचं सौंदर्य. इथल्या खोल्या आधुनिक सुविधांनी युक्त असूनही पारंपरिक कोकणी घराचं सौंदर्य जपून ठेवलंय. ओसरी होमस्टेच्या परिसरात वावरताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कोकणच्या निसर्गरम्य स्वर्गात आहात. हिरवीगार नारळ आणि सुपारीची झाडं, झाडांच्या सावलीत गप्पा मारायच्या जागा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे स्वच्छ सुंदर ठिकाण. मेडिटेशनसाठी जागा, गरम पाण्याचा बंब जो आपल्याला जुन्या काळातल्या आठवणी देऊन जाईल, झोपाळा, यांच्या आवारातल्या अजून काही रूम्स, सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे ओसरी होमस्टे समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ आहे. सकाळी लाटांचा आवाज ऐकत फिरायचं असेल किंवा संध्याकाळी सूर्यास्त बघत मस्त वेळ घालवायचा असेल, गुहागरचा किनारा तुमच्या फक्त 2 पावलांवर. घरगुती कोकण जेवण म्हणजे स्वर्गीय चव. कोकणात आलं आणि चवदार कोकणी जेवण नाही खाल्लं असं कसं होईल? इथे तुम्हाला घरगुती पद्धतीचा सुंदर नाश्ता मिळतो. कोकणातली फेमस आंबोळी, साबुदाणा खिचडी, उपमा, खोबऱ्याची चटणी असा सुंदर बेत होता. त्यासोबतच खरपूस अशी थालीपीठं, त्यासोबत दही, खोबऱ्याची चटणी आणि खास असे मोदक, त्यावर साजूक तूप. वा, ही सगळी मजाच निराळी. ओसरी होमस्टे सुट्टीसाठी परफेक्ट ठिकाण. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांतता अनुभवायची असेल,
कोकणी संस्कृती तर ओसरी होमस्टे हा उत्तम पर्याय आहे. ही ओसरी होमस्टेची सुंदर अशी नारळाची बाग आहे जी त्यांनी फार जपून ठेवलेली आहे. तर या बागेतून काही पावलाच्या अंतरावर जो दिसतो आहे तोच आहे आपला सुंदर असा गुहागर बीच. अगदी या होमस्टेला गुहागरचा समुद्रकिनारा केवळ सुंदर नाही तर तो पर्यावरणीय दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. दरवर्षी ऑलिव्ह रिडली कासव आपल्या नैसर्गिक प्रवासानुसार इथे अंडी घालण्यासाठी येतात. स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि वनविभाग मिळून या कासवांच्या संवर्धनासाठी मेहनत घेतात. यामुळे या समुद्रकिनाऱ्याचं महत्त्व आणखी वाढतं. इथे पर्यटनासोबतच निसर्ग संवर्धनाचाही उत्तम मिलाफ दिसतो. जर तुम्ही गुहागरला आलात तर हा नाजूक पर्यावरणीय समतोल टिकवण्यासाठी मदत करायला विसरू नका. कासवांच्या अंड्यांच्या ठिकाणी शांतता राखा. प्रकाश आणि आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक किंवा कचरा टाकू नका. आमचा हा ओसरीचा होमस्टे हा स्पॉन्सर्ड नसून आम्हाला ही जागा आवडली म्हणून आम्ही ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. इथे हे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही ओसरी होमस्टेला आपला स्टे बुक करू शकता आणि अशीच काही ॲक्टिव्हिटीज करायला हे डिटेल्स तुमच्यासमोर मेन्शन केलेले आहेत. तेव्हा कोकणातल्या या लोकांना जेवढी होईल तेवढी मदत नक्की करा. काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असेल तर बॅकवॉटर राईड यांना पण व्हिजिट करा. तर तुमची पुढची ट्रिप गुहागरला कधी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही इथे कधी येणार आहात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन सुंदर ठिकाणी. तोपर्यंत फुडी परिंदे तुमच्यासोबत.